गुड मॉर्निंग स्टुडंट. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या नवीन लेक्चरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण ट्रान्सफॉर्मर, त्यानंतर ट्रान्सफॉर्मरचं कन्स्ट्रक्शन, वर्किंग, त्यानंतर त्याची रिलेटेड असलेले प्रॉब्लेम्स आणि लॉसेस इन ट्रान्सफॉर्मर या टॉपिकचा याला स्टडी केला. त्यानंतर आपण आज एक नवीन टॉपिक स्टडी करतोय, तो म्हणजे पिरियोडिक EMI. आणि ह्या पिरियोडिक EMI मध्ये आपण टॉपिक बघायचा म्हणजे AC जनरेटर. ठीक आहे. तर ते शिकवण्याच्या अगोदर आपण मागचे जे काही टॉपिक बघितले थोडंसं रिवाइज करूया. बघा की ज्यावेळेस आपण टाइप्स ऑफ EMI ज्यावेळेस आपण स्टडी करत होतो त्यावेळेस आपण 3 टाइप्स आपण EMI चे सांगितले होते. त्यामध्ये सगळ्यात पहिला तुमचा डायनॅमिक EMI. डायनॅमिक EMI म्हणजे काय सांगितलं आपण की समजा मॅग्नेटिक फील्ड आणि थीटा हा जर का कॉन्स्टंट असेल आणि जर का तुमचा एरिया चेंज होत असेल तर त्या ठिकाणी जो काही EMI असेल त्याला आपण काय म्हणतो, डायनॅमिक EMI. ठीक आहे. म्हणजे का तुमची रोटेटिंग कॉइल असेल त्याचा आपण एक्झाम्पल स्टडी केलं होतं. त्यानंतर सेकंड जो टाइप बघितला आपण तो म्हणजे स्टॅटिक EMI. त्या स्टॅटिक EMI मध्ये आपण काय सांगितलं की समजा तुमचा एरिया आणि जर का थीटा म्हणजे अँगल जर का तुमचा कॉन्स्टंट असेल आणि जर का मॅग्नेटिक फील्ड जर का चेंज होत असेल तर त्या ठिकाणी काय असेल तुमचा स्टॅटिक EMI असेल. आणि स्टॅटिक EMI चे आपण 2 पॉइंट स्टडी केले, ते म्हणजे सेल्फ इंडक्शन आणि म्युच्युअल इंडक्शन. त्यानंतर थर्ड पॉइंट आहे तो म्हणजे पिरियोडिक EMI. ठीक आहे. तर पिरियोडिक EMI म्हणजे काय सांगतो आपण की जर का तुमचा जर का तुमचा एरिया वेक्टर आणि मॅग्नेटिक फील्ड हे जर का तुमची कॉन्स्टंट असेल आणि जर का तुमचा अँगल जर का चेंज होत असेल θ/dt जर का चेंज होत असेल आणि त्याच्यामध्ये जर फ्लक्स चेंज होत असेल तर त्या ठिकाणी जो काही EMI आपल्याला पाहायला मिळेल तो काय असेल तुमचा पिरियोडिक EMI असणार. ठीक आहे. मग या पिरियोडिक EMI च्या ऍप्लिकेशन मध्ये सगळ्यात पहिला जो पॉइंट होतो म्हणजे तुमचा AC जनरेटर. मग आता AC जनरेटर म्हणजे आपल्याला माहिती की आपला टॉपिक जो काही आपण स्टार्ट केला होता त्यामध्ये आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा जो काही मेन कन्सेप्ट आहे तो आपण सांगितलं होता की आपण यात काय करणार आहे की वी हॅव टू कन्वर्ट मॅग्नेटिक एनर्जी इनटू इलेक्ट्रिक एनर्जी. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं की मॅग्नेटिक इफेक्ट म्हणून काय करायचं आपल्याला इलेक्ट्रिक करंट काय करायचं आहे मिळवायचं आहे. मग तोच टॉपिक आपण आता काय करतो आपण या टॉपिक मध्ये आपल्याला काय की मॅग्नेटिक फील्ड पासून आपल्याला इलेक्ट्रिक एनर्जी कशी मिळवता येईल ते आपण स्टडी करणार आहे. मग त्यासाठी आपला सगळ्यात महत्त्वाचा डिव्हाइस येते म्हणजे AC जनरेटर. तर जे काय आपण AC जनरेटर जो का स्टडी करतोय तर हा AC जनरेटर म्हणजे काय असं बघा की AC जनरेटर इज अ डिव्हाइस which convert mechanical energy into electrical energy. ठीक आहे. काय सांगितलं बघा, AC generator is a device which convert mechanical energy into electrical energy. असं डिव्हाइस ज्यामध्ये काय होतं मेकॅनिकल एनर्जी कन्वर्ट होणार आहे इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये. मग आता विद्यार्थी तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकी AC म्हणजे काय. ठीक आहे. तर AC म्हणजे काय सांगतो आपण अल्टरनेटिंग करंट. ठीक आहे. AC म्हणजे काय सांगतो आपण अल्टरनेटिंग करंट. AC is nothing but alternating current. तर हा अल्टरनेटिंग करंट हा जो काही टॉपिक आहे आपण आज पूर्णपणे काय करणार नाही, डिस्कस करणार नाही. कारण की हा डिस्कस करण्यासाठी आपल्याला एक पुढचा जो काही नवीन चॅप्टर आहे तो म्हणजे AC सर्किट. त्यामध्ये आपण ह्या AC बद्दल पूर्णपणे काय करणार आहे, स्टडी करणार आहे. फक्त आज तुम्ही काय सांगतो बघा की AC म्हणजे काय सांगतो आपण अल्टरनेटिंग करंट आणि असा करंट किंवा आपण त्याला म्हणतो करंट विच चेंजेस इट्स डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड कंटिन्युअसली. ठीक आहे. असा करंट जो काय करंट it changes its direction and magnitude continuously. ठीक आहे. मग आता जर का डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड कंटिन्युअसली चेंज होत असेल त्याला आपण काय म्हणतो अल्टरनेटिंग करंट. मग आपल्याकडे 2 प्रकारचे करंट तुम्ही आता पण ऐकले असेल, एक म्हणजे तुमचा DC करंट आणि एक तुमचा AC करंट. तर DC करंट म्हणजे काय सांगतो आपण डायरेक्ट करंट की असा करंट जो काय असतो तुमचा की समजा एखादं सर्किट असेल त्या सर्किटमध्ये आपण एक बॅटरी जर आपण त्याला सप्लाय केली असेल किंवा त्याला आपण कनेक्ट केली असेल तर त्या कनेक्ट बॅटरीमुळे आपल्याला करंट मिळेल, तो काय तुमचा DC करंट. पण मग तोच समजा एखादा सर्किट जर का आपण AC सोर्स जर आपण कनेक्ट केलं, समजा तुमच्या एखादा सर्किट आहे या सर्किटला आपण काय केलं की सपोज एक AC सोर्स काय केला समजा आपण कनेक्ट केला. ठीक आहे. तर ह्या AC सोर्स मुळे काय होणार की इथून जो करंट फ्लो होणार आहे हा करंट फ्लो होताना काय होणार तुमचा की इट चेंजेस इट्स डायरेक्शन मॅग्निट्यूड कंटिन्युअसली. कारण की आपल्याला माहिती आहे की जे काय आपल्या फ्रिक्वेन्सी जे असते आपल्या घरात जी काय लाईट असते ती असते 50 हर्ट्झ. ठीक आहे. म्हणजे काही 50 हर्ट्झ असेल म्हणजे त्यात फ्रिक्वेन्सी म्हणजे काय सांगतो आपण 1/टाइम. मग 1/टाइम म्हणजे प्रत्येक टाइम मध्ये काय होणार की पोलॅरिटी आहे ही पोलॅरिटी काय होणार तुमची चेंज होणार आहे.
म्हणजे का पोलॅरिटी चेंज होत असेल त्याचा अर्थ हा करंट असा तुमचा अल्टरनेटिव्ह करंट असेल. ओके, म्हणून आपण सांगितलं अल्टरनेटिव्ह करंट इज दॅट करंट विच चेंजेस इन डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड कंटिन्युअसली इज कॉल्ड एज अल्टरनेटिव्ह करंट. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक येतो म्हणजे प्रिन्सिपल ऑफ एसी जनरेटर. मग एसी जनरेटर बेसिक प्रिन्सिपल आहे हा आहे तुमचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. बघा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय सांगितलं आपण, द प्रोडक्शन ऑफ इंड्यूस ईएमएफ किंवा व्हेनेवर देयर इज अ चेंज इन द मॅग्नेटिक फ्लक्स देयर इज अ प्रोडक्शन ऑफ इंड्यूस ईएमएफ. ओके, आता तर काय जनरल प्रिन्सिपल इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन ते आपण जे काय फॅरेडेज लॉ असेल त्याच्या अगोदर जे काय आपण त्या टॉपिकचं डिस्कशन आपण ऑलरेडी केलेलं आहे. ठीक आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय, द प्रोडक्शन ऑफ इंड्यूस ईएमएफ. ठीक आहे. किंवा आपण असं म्हणू की व्हेनेवर देयर इज अ चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स देयर इज अ प्रोडक्शन ऑफ इंड्यूस ईएमएफ. आणि जर का सर्किट जर का क्लोज असेल तर त्या ठिकाणी काय मिळेल तुम्हाला, करंट काय होणार आहे, ऑब्टेन होणार. ठीक आहे. हे झालं तुमचं प्रिन्सिपल. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे कन्स्ट्रक्शन ऑफ द एसी जनरेटर. नेक्स्ट पॉइंट आहे कन्स्ट्रक्शन ऑफ एसी जनरेटर. मग आता कन्स्ट्रक्शन मध्ये काय सांगा आपण बघा की इथं एक डायग्राम काढलेली आहे. ठीक आहे. एन आणि एस काय तुमचे स्ट्रॉंग मॅग्नेट. ठीक आहे, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. तर ह्या स्ट्रॉंग मॅग्नेट मध्ये काय करतो आपण, एक कॉइल काय केली तिथं आपण ठेवली आहे. त्या कॉइलला नाव देऊ आपण समजा PQRS. ठीक आहे. ही कॉइल काय केली, रेक्टँग्युलर कॉइल काय केली आपण त्या ठिकाणी काय केली, प्लेस केली. ठीक आहे. नॉर्थ आणि साऊथ काय तुमचे स्ट्रॉंग मॅग्नेट. ठीक आहे. या स्ट्रॉंग मॅग्नेट मध्ये काय केलं आपण PQRS ही काय तुमचे रेक्टँग्युलर कॉइल आहे. ही रेक्टँग्युलर कॉइल केली आपण प्लेस केली. ठीक आहे. त्यानंतर ही काय रोटेटिंग ही काय कॉइल ही काय होती तुमची ओमेगा या अँग्युलर वेलोसिटी काय होते, मूव होते. ठीक आहे. इट मूव्हिंग विथ ओमेगा अँग्युलर वेलोसिटी. ठीक आहे. म्हणजे ही कॉइल काय तुमची कंटिन्युअसली काय होणार आहे, रोटेट होत जाणार आहे. ठीक आहे. म्हणजे समजा आपण एक्झाम्पल घेतलं की सपोज ही तुमची इकडे एक स्ट्रॉंग मॅग्नेट इकडे एक स्ट्रॉंग मॅग्नेट आहे. ही तुमची कॉइल कोण तुमची अशी रोटेट होत राहणार. ठीक आहे. त्यानंतर ही जी काय कॉइल आहे या कॉइलच्या एका एंडला आपण काय केलं बघा इथं S1 आणि S2 हे काय केलं आपण, दोन स्लिप रिंग काय केलं आपण कनेक्ट केलंय. मग ते स्लिप रिंग काय असतील बघा की ज्या ही काय कॉइल आहे ही कॉइल काय असते तुमची की हे जे काय रिंग आहे म्हणजे थोडक्यात एक रिंग शेप स्ट्रक्चर असेल. ज्यास ते ऍक्सेस जे असते त्या रिंग मध्ये जाणार त्यास काय होईल की तो त्या कॉन्टॅक्ट मध्ये कनेक्ट कंटिन्युअसली राहावं म्हणून काय करतो आपण त्या स्लिप रिंग काय करतो तिथं कनेक्ट करतोय. म्हणजे स्लिप रिंगचं काम काय असतं बघा, टू मेंटेन द कॉन्स्टंट कॉन्टॅक्ट बिटवीन द कॉइल अँड ब्रशेस. इथं जो काय आपण ब्रश लावलेला हा ब्रश आणि हे जे काय तुमचे जे काय कॉइल असेल या कॉइलचा जो कॉन्टॅक्ट हा कॉन्टॅक्ट कंटिन्युअस राहण्यासाठी आपण काय करतो या स्लिप रिंगचा काय करतो यूज करतोय. ठीक आहे. त्यानंतर B1 आणि B2 काय तुमचे these are the carbon brushes maintain the contact between ring and rod. ठीक आहे. मग आता ही जी रिंग आहे आणि हा जो काय नोड आहे ठीक आहे यांच्यातला कॉन्टॅक्ट जर आपल्याला कंटिन्युअस करायचा असेल त्या ठिकाणी काय आपल्याला ब्रशेस काय करतो आपण यूज करतो B1 आणि B2. म्हणजे याचं काम काय असेल की ज्या रिंग ज्या तुमची मूव्ह होणार आहे त्याच काय होईल की हा ब्रश सोबत काय त्याचा कंटिन्युअसली काय होईल कॉन्टॅक्ट होईल आणि हा कॉन्टॅक्ट पुढे डायरेक्टली जो काही इथं नोड म्हणजे इथं नोड असेल किंवा आपण त्याला जनरली तुम्ही जर का डायग्राम मध्ये डायरेक्टली आपण असं बल्ब जरी ड्रॉ केला तरी पण काय तुम्हाला त्याचं समजून जाईल. ठीक आहे. हा जो काय बल्ब आहे दिस इज अ बल्ब आणि या बल्ब मधून काय तुम्हाला लाईट करणार आहे ऑप्टेन होणार आहे. ठीक आहे. हे झालं तुमचं कन्स्ट्रक्शन ऑफ द AC जनरेटर. काय करायचं आपण प्रिन्सिपल मध्ये इट बेस्ड ऑन द ऑटोमॅटिक इंडक्शन दॅट इज व्हेनेवर देयर इज अ चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स देयर विल बी प्रोडक्शन ऑफ इंड्यूस्ड EMF अँड इफ सर्किट इज क्लोज देयर विल बी द इंड्यूस्ड करंट. त्यानंतर कन्स्ट्रक्शन काय सांगितलं आपण इट कन्सिस्ट ऑफ अ स्ट्रॉंग नॉर्थ अँड साऊथ मॅग्नेट इन विच अ PQRS rectangular coil is placed between these two strong magnet. It consists then the coil is rotating with omega. Then one point is connected to the S1 and S2 that is slip-ring S1 and S2. The main function of S1 and S2 is that maintain the constant contact between the coil and brushes and B1 and B2 then are the carbon brushes which maintain the contact between the ring and loop. ठीक आहे. हे झालं तुमचं कन्स्ट्रक्शन ऑफ द AC जनरेटर. देन ओके स्टुडंट कन्स्ट्रक्शन टॉपिक आपण कंप्लीट केला आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे वर्किंग ऑफ AC जनरेटर.
बघा आता वर्किंग ऑफ AC जनरेटरमध्ये काय सांगतो आपण की ज्यावेळेस ही जी काय कॉईल आहे, ठीक आहे, ही कॉईल ज्यावेळेस काय होणार आहे, मूव्ह होणार आहे. ज्यावेळेस कॉईल मूव्ह होईल त्यावेळेस काय होईल की जे काय मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहे, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स काय होणार आहे, त्या रेक्टँग्युलर कॉईलसोबत काय होणार तुमच्या इन कॉन्टॅक्टमध्ये येणार आहे. ठीक आहे, म्हणजे असं कॉन्टॅक्टमध्ये येणार त्यावेळेस काय होणार तुमचं की जी काय मॅग्नेटिक फ्लक्स आहे, मॅग्नेटिक फ्लक्सच्या व्हॅल्यू काय होणार तुमच्या चेंज होत जाणार आहे. ठीक आहे, म्हणजे जर का आपण एक्झाम्पल बघितलं बघा की सुरुवातीला जे का तुमचं स्ट्रॉंग आहे त्याच्यामध्ये का आपण कॉईल अशी ठेवली तर काय होणार तुमचे की जे काय मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कसे असणार तुमचे हे काय होणार आहे, कमी सरफेसमध्ये काय होणार तुमचे लिंक होणार आहे. पण जसं जसं आपण कॉईल रोटेट करणार तसं तसं काय येईल की मॅग्नेटिक फ्लक्स काही तुमची समजा अशी ठेवली तर मॅक्झिमम मॅग्नेटिक फ्लक्स लाईन काय होणार तुमची इथं कॉन्टॅक्टमध्ये असणार आहे. मग आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेस मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होईल त्यावेळेस काय तुमचा मॅग्नेटिक EMF काय होणार तुमचा इंड्यूस होणार आहे. मग आपण असं कन्सिडर करूया बघा की हीच डायग्राम थोडीशी आपण या ठिकाणी काय केली मी ड्रॉ केली आहे. मग आपण असं कन्सिडर करू की सुरुवातीला इनिशियली टाईम T इक्वल टू कन्स्ट्रक्शन हे मी रफ करतो. ठीक आहे, बघा की ज्यावेळेस कॉईल तुमची ॲट टाईम T इक्वल टू 0 असेल, ठीक आहे, त्यावेळेस आपण असं कन्सिडर करू की जे का तुमचा जो काय रोटेटिंग कॉईल आहे ती, ठीक आहे, कशा तुमची परपेंडिक्युलर मॅग्नेटिक फील्ड असणार आहे. ठीक आहे, कॉईल इज परपेंडिक्युलर टू मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड म्हणजे याचा अर्थ काय, त्या ठिकाणी तुमचा थिटा किती असणार आहे, 0 असणार आहे. मग आता आपण कॉईल काय सांगतो की कॉईल इज रोटेटिंग विथ अँग्युलर वेलॉसिटी. मग आपल्याला माहिती की अँग्युलर वेलॉसिटी जर का आपल्याला डिफाईन करायची असेल तर कशी डिफाईन करतो आपण, अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम, म्हणजे त्यातून आपल्याला थिटा काय लिहिता येईल, थिटा इज इक्वल्स टू ओमेगा इंटू टी. मग आपण असं कन्सिडर की आफ्टर सम टाईम, ठीक आहे, ॲट टाईम T इक्वल टू टी थिटा बिकम थिटा. ठीक आहे, म्हणजे आपण काय म्हणू की जो काय थिटा 0 होता कारण तुमचा थिटा इक्वल टू थिटा झाला आणि थिटाच म्हणजे काय तुमचा ओमेगा इंटू काय असेल, टी असेल. ठीक आहे, म्हणजे ॲट टाईम T इक्वल टू टी थिटा विल बी ओमेगा इंटू टी. मग आता जर का थिटा जर का तुमचा ओमेगा इंटू टी असेल त्याचा अर्थ काय सांगतो आपण की आता जशी कॉईल तुमची रोटेट होणार त्याच का तुमचा हा जो काय अँगल आहे हा अँगल काय होणार तुमचा चेंज होत जाणार आहे. मग जर काय अँगल चेंज झाला म्हणजे त्याचा अर्थ काय होईल, जे काय मॅग्नेटिक फ्लक्स त्याच्यावर लिंक होणार ते पण काय तुमच्या चेंज होणार आहे. मग आता मॅग्नेटिक फ्लक्स जर का चेंज होत असेल तर आपल्याला माहिती आहे की अकॉर्डिंग टू फॅरेडेज लॉ व्हेनेवर देयर इज अ चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स EMF इज इंड्यूस इन अ कॉईल. त्याच का तुमचं EMF काय होणार तिथं इंड्यूस होणार आहे. मग आता त्यावरून आपल्याला काय करता येईल की इथं फ्लक्स व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येईल. फ्लक्स म्हणजेच काय सांगतो आपण B इंटू A. ठीक आहे, म्हणजे फ्लक्स व्हॅल्यूज काय सांगितलं आपण B इंटू A इंटू काय असेल तुमचा कॉस थिटा. B इंटू A इंटू काय असेल कॉस थिटा. मग आता समजा हा झाला तुमचा फ्लक्स. मग आता हा जो काय फ्लक्स आपण कन्सिडर करतो समजा एकच रेक्टँग्युलर कॉईल आहे त्यासाठी. पण समजा त्या ठिकाणी जर का आपण नंबर ऑफ टर्न्स असलेली जर का रेक्टँग्युलर कॉईल कन्सिडर केली म्हणजे कशी असेल की समजा रेक्टँग्युलर कॉईल त्यात काय केलं आपण नंबर ऑफ टर्न्स काय केले त्याला समजा आपण कनेक्ट केले तर त्यावेळेस तुमचा जो काय मॅग्नेटिक फ्लक्स होईल तो काय तुमचा N इंटू B इंटू A इंटू काय असेल कॉस थिटा. ठीक आहे, आणि थिटा म्हणजेच काय लिहितो आपण आता N इंटू B इंटू A इंटू कॉस असेल कॉस ऑफ ओमेगा इंटू टी. ठीक आहे, हा तुमचा फ्लक्स पण हा कसा आहे तुमचा आता नेट फ्लक्स असणार कारण आपण नंबर ऑफ टर्न्स काय केलं आहे N कन्सिडर केलं आहे. मग जर काय N नंबर ऑफ टर्न्स असतील तर तुमचा मॅग्नेटिक फ्लक्स किती असेल N इंटू B इंटू A इंटू कॉस इंटू ओमेगा टी. मग आता आपण काय सांगतोय की जर का आपल्याला माहिती की जो काय फ्लक्स असेल तो फ्लक्स जर का इंड्यूस होत असेल तर त्या ठिकाणी काय मिळणार आपल्याला EMF होणार आहे मिळणार आहे अकॉर्डिंग टू फॅरेडेज लॉ. ठीक आहे, इथे मी लिहितो अकॉर्डिंग टू फॅरेडेज लॉ. अकॉर्डिंग टू फॅरेडेज लॉ काय सांगितलं फॅरेडेजनी E इक्वल टू मायनस डी फाय अपॉन डी टी. ठीक आहे, म्हणजे E इक्वल टू काय मिळेल बघा मायनस डी अपॉन डी टी. फायची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला N इंटू A इंटू B इंटू कॉस ओमेगा टी इंटू कॉस ऑफ ओमेगा टी. ठीक आहे, E इक्वल टू काय मिळेल बघा मायनस काय काय कॉन्स्टंट इथं नंबर ऑफ टर्न्स कॉन्स्टंट, एरिया कॉन्स्टंट, मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट म्हणजे काय तुम्हाला डी अपॉन डी टी इंटू काय असेल कॉस ऑफ ओमेगा टी. E इक्वल टू मायनस N इंटू A इंटू B. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ओमेगा टी आपल्याला माहिती किती असतो मायनस ऑफ साईन ओमेगा टी आणि ओमेगा काय असेल इंटू. ठीक आहे, म्हणजे तुमचं इक्वेशन काय बघा मायनस मायनस बिकम प्लस दॅट इज N इंटू A इंटू B इंटू ओमेगा इंटू साईन ओमेगा टी. ठीक आहे, हे जे काही इक्वेशन आहे दिस इक्वेशन इज कॉल्ड ॲज अ EMF इंड्यूस इन अ AC जनरेटर.
जो काही AC जनरेटर असेल ते AC जनरेटरमध्ये एवढा काय तुमचा EMF का होणार आहे आता इंड्यूस होणार आहे। मग हा जो काही EMF इंड्यूस झाला त्यामध्ये आपण बघतोय की E इक्वल टू, मग आता हा जो काही N A B ओमेगा हे काय तुमचे कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, मग याला आपण काय म्हणू की याला E0 म्हणूया आपण, ठीक आहे। त्यामुळे तुमचं इक्वेशन काय येईल बघा आता, E इक्वल टू E0 इंटू साइन ओमेगा टी, दिस इज द व्हॅल्यू ऑफ इंड्यूस EMF इन अ AC जनरेटर। मग AC जनरेटरमध्ये काय आता साइन टर्म आली म्हणजे याचा अर्थ काय की त्या ठिकाणी जो का तुमचा EMF असला कसं तुमचा अल्टरनेटिंग EMF असणार आहे, म्हणजे त्याचा अर्थ हा तुमचा इंड्यूस EMF। मग त्यानंतर इंड्यूस EMF कॅल्क्युलेट केल्यानंतर आता आपल्याला कॅल्क्युलेट करतो म्हणजे इंड्यूस करंट, ही डायग्राम आता मी रफ करतो, ठीक आहे। बघा काय इक्वेशन मिळालं आपल्याला, E इक्वल टू E0 इंटू साइन ओमेगा टी, आणि तिथंच आपण लिहितोय E0 म्हणजे काय तुमचा N इंटू A इंटू B इंटू ओमेगा। मग आता ही E0ची व्हॅल्यू आपल्याला या टर्ममध्ये पण लिहिता येईल बघा, E इक्वल टू समजा तुमची रेक्टँग्युलर कॉईल असेल तर तुमचा इथं एरिया चेंज होईल, ठीक आहे। सर्क्युलर कॉईल असेल त्या ठिकाणी तुमचा पायर स्क्वेअर होईल। त्यानंतर हिच इक्वेशन आपल्याला असं लिहिता येईल N इंटू A इंटू B ओमेगा म्हणजेच काय लिहितो आपण 2 पाय अपॉन T, दॅट इज E इक्वल टू आपल्याला लिहिता येईल N इंटू A इंटू B 2 पाय इंटू F, ठीक आहे, म्हणजेच वेअर F इज द फ्रिक्वेन्सी। मग आपण काय सांगतो की ज्यावेळेस तुमची कॉईल ही समजा क्लोज असेल, ठीक आहे, किंवा ज्यावेळेस आपण सर्किटमध्ये काय सांगितलं की लोड तिथं कनेक्ट केला होता म्हणजे याचा अर्थ काय सर्किट काय तुमचं क्लोज आहे, सर्किट जर का क्लोज असेल त्या ठिकाणी काय तुमचा करंट काय होणार आहे प्रोड्यूस होणार आहे। मग तो जो का करंट आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपल्याला माहिती करंटची व्हॅल्यू काय लिहितो आपण E अपॉन R। मग आता ईची व्हॅल्यूज काय लिहिलं आपण E0 इंटू साइन ओमेगा टी अपॉन काय लिहितोय आपण R, ठीक आहे। मग हा जो काय E0 अपॉन R, जसं आपण I इक्वल टू अपॉन R लिहिलं तसं E0 अपॉन R ही टर्म आपल्याला काय लिहिता येईल इक्वल टू I0। मग याच्यावरून आपल्याला जो का करंट लिहिता येईल, करंट इक्वेशन काय असेल बघा I0 इंटू साइन ऑफ ओमेगा टी, I इक्वल टू काय असेल साइन ऑफ ओमेगा टी, म्हणजे जो का तुमचा करंट आहे इक्वेशनमध्ये तो करंट काय मिळाला तुम्हाला I इक्वल टू I0 इंटू साइन ओमेगा टी, आणि I0ची व्हॅल्यू कशी काढणार तुम्ही E0 अपॉन R, आणि E0ची व्हॅल्यू कशी लिहिणार तुम्ही N इंटू, ठीक आहे, N इंटू A इंटू B इंटू 2 पाय इंटू F, ठीक आहे। हे झालं तुमचं कन्स्ट्रक्शन वर्किंग आणि इक्वेशन ऑफ द AC जनरेटर। याच्यात बघा तुमची जी काय साईनची व्हॅल्यू जी काय आलेली म्हणजे याचा अर्थ काय असेल तुमच्या की या साईनच्या व्हॅल्यूमुळे आपण असं म्हणू की जो का तुमची व्हॅल्यू आहे ही साईनची व्हॅल्यू काय होणार तुमची कंटिन्युअसली काय होणार तुमची चेंज होत जाणार आहे। मग साईनची व्हॅल्यू का कंटिन्युअसली चेंज होते म्हणजे याचा अर्थ काय जी काय तुमची ACची व्हॅल्यू कशी असेल काही व्हॅल्यूसाठी पॉझिटिव्ह असेल काही व्हॅल्यूसाठी काय असेल ती निगेटिव्ह असेल। मग समजा आपण इथं जर का डायग्राम जर का ड्रॉ केली, जसं आपण सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये आपण डायग्राम काय केलं आहे ड्रॉ केलं आहे, ठीक आहे। हा असेल तुमचा करंट I0 आणि हा का तुमचा टाईम असेल, ठीक आहे। टाईम म्हणू की आपण इथं अँगलसाठी कन्सिडर करूया, अँगल समजा मी कन्सिडर केली तर 0, त्यानंतर समजा 90, 180, 270 आणि 360, ठीक आहे। तेव्हा आपण सुरुवातीलाच काय सांगितलं की जी काय तुमची सुरुवातीला जी काय व्हॅल्यू काय तुमची I0, ठीक आहे, 0 असेल तर त्यावेळेस आपण 0 कन्सिडर केल्यानंतर ती मॅक्झिमम, नंतर काय मिळणार तुम्हाला इथं, ठीक आहे, ओके 90साठी काय मिळालं तुम्हाला मॅक्झिमम मिळाली, ठीक आहे। 90साठी आपण व्हॅल्यू ज्यावेळेस ड्रॉ केली ती 90साठी जी काय व्हॅल्यू आली तुमची काय ती पॉझिटिव्ह, ठीक आहे। थोडंसं डिस्टन्स मी थोडंसं चेंज करून घेतो, 90, 180, 270 अँड 360, ठीक आहे। 90साठी व्हॅल्यू आली इथं, ठीक आहे मॅक्झिमम, त्यानंतर 270साठी, ओके, दिस विल बी द व्हॅल्यू फॉर द AC जनरेटर, ठीक आहे। तर अशा प्रकारे हा जो काही AC जनरेटर हा जो का टॉपिक आहे थेरोटिकल टॉपिक काय केला आपण इथं कंप्लीट केलं आहे। तर महत्त्वाचे पॉईंट काय काय बघितलं आपण इथं, AC जनरेटर म्हणजे काय, इट इज डिवाइस विच कन्वर्ट मेकॅनिकल एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी, त्यानंतर प्रिन्सिपल इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, त्यानंतर कन्स्ट्रक्शन आपण बघितलं आणि वर्किंग एक आपण स्टडी केलं आहे आणि त्याची शेवटची इक्वेशन आपण बघितले, ठीक आहे। हे झालं तुमचं थेरोटिकल एक्सप्लेनेशन अबाउट द AC जनरेटर। त्यानंतर आपण याच्याशी रिलेटेड असलेले काही प्रॉब्लेम्स काय करणार आहे स्टडी करणार आहे।
ओके स्टुडंट, देन सम एक्झाम्पल ऑफ AC जनरेटर. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता हा जो काही AC जनरेटर हा जो का टॉपिक आहे, हा टॉपिक तुमच्या बोर्डच्या सिलेबसमध्ये काय केला आहे तो रिड्यूस केलेला आहे. ठीक आहे, पण हा जो का टॉपिक आहे हा तुमचा जो काय नीटची जे काही एक्झाम आहे नीटच्या एक्झामसाठी काय तो हा कंपल्सरी, आणि हा AC जनरेटर का तुम्हाला समजला नाही तर जो का पुढचा चॅप्टर आहे तो म्हणजे AC सर्किट. तर AC सर्किटमध्ये आपल्याला हे जे काही इक्वेशन आहे शेवटचे हे इक्वेशन काही एकदम इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, त्यासाठी काय केलं आपण हा टॉपिक स्टडी केला आहे. बघा एक्झाम्पलमध्ये विचार तुम्हाला, इन AC जनरेटर द कॉईल हॅज ॲन एरिया ऑफ 0.1 मीटर स्क्वेअर. बघा गिवन दिलं तुम्हाला, एरिया इज 0.2 मीटर स्क्वेअर अँड 50 टन्स. ठीक आहे, एन दिलं आहे तुम्हाला 50 टन्स. द मॅग्नेटिक इंडक्शन इज 0.2 टेस्ला इफ द कॉईल इज रोटेटेड ॲट 50 रिव्हॉल्यूशन पर सेकंड. म्हणजे तुम्हाला काय दिली थोडक्यात फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 50 रिव्हॉल्यूशन पर सेकंड. फाइंड द पीक व्हॅल्यू अँड इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ द EMF इंड्यूस. मग पीक व्हॅल्यू म्हणजेच काय लिहितो आपण, E0 आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे, आणि इन्स्टंटेनियस व्हॅल्यू म्हणजेच काय सांगतो आपण, आपल्याला E काय करायचं आहे कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, दोघांमध्ये आपल्याला माहिती फरक आहे. E0ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करायची असेल तर E0चा फॉर्म्युला काय होता आपल्याकडं, N × A × B × ओमेगा. ठीक आहे, हा काय आपल्याकडं फॉर्म्युला आहे. मग सगळ्यात पहिला आपण हे व्हॅल्यू काय करू कॅल्क्युलेट करूया. बघा N × A × B ओमेगा म्हणजेच काय लिहितो आपण 2π × F दॅट इज फ्रिक्वेन्सी. मग बघा आता तुम्हाला काय काय गिवन आहे, N दिलं तुम्हाला नंबर ऑफ टर्न्स 50 × एरिया किती दिलेला आहे 0.2, मॅग्नेटिक फील्ड किती दिली तुम्हाला 0.2, 2 × 3.14 × फ्रिक्वेन्सी किती आहे 50 रिव्हॉल्यूशन पर सेकंड. ठीक आहे, हे कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला जे काय आन्सर आहे ते मिळेल. बघा E0 इज इक्वल्स टू 314 व्होल्ट. 314 व्होल्ट हे काय मिळणार तुम्हाला आन्सर मिळणार आहे. मग ही झाली तुमची मॅक्झिमम व्हॅल्यू किंवा आपण याला म्हणतो पीक व्हॅल्यू ऑफ इंड्यूस EMF. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला इन्स्टंटेनियस व्हॅल्यू काढायची. इन्स्टंटेनियस व्हॅल्यू म्हणजे काय, E = E0 × साइन ऑफ ओमेगा टी. E0 किती आला बघा तुमचा 314 × साइन ओमेगाची व्हॅल्यू किती दिलेली आपल्याला, आता ओमेगाची व्हॅल्यू दिलेली का. ठीक आहे, ती किती असेल तुमची 2π × N × काय असणार आहे टी. ठीक आहे, हे लक्षात येतात तुमच्या 2π × N × काय असेल टी असणार आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय असेल तुमचा बघा 314 × साइन 2π × किती तुमचा 50 आणि टाईम आपल्याला दिलेला नाही. म्हणजे जर का कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला आन्सर मिळेल बघा 314 × साइन हा असेल तुमचा 100π × काय असणार आहे टी. दिस इज द व्हॅल्यू ऑफ E दॅट इज इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. ओके, होप यू अंडरस्टँड. बघा व्यवस्थित एक्झाम्पल समजून घ्या काय काय दिलं तुम्हाला. AC जनरेटरमध्ये जो काही कॉईल त्या कॉईलचा एरिया दिला तुम्हाला, त्यानंतर नंबर ऑफ टर्न्स दिलेले, मॅग्नेटिक फील्ड गिवन आहे, त्यानंतर फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, क्वेश्चन विचारला पीक व्हॅल्यू आणि इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. बघा क्वेश्चन विचारता पीक व्हॅल्यू म्हणजे फक्त तुम्हाला हे जे काही इक्वेशन तेवढंच काय करायचं होतं कॅल्क्युलेट करायचं होतं. ओके, आणि इन्स्टंट व्हॅल्यू म्हणजे E0 × साइन ओमेगा टी. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे बघा, अ सर्क्युलर कॉईल ऑफ 100 टन अँड रेडियस ऑफ 10 सेंटीमीटर इज रोटेटेड कंटिन्युअसली so as to cut the line of induction of uniform magnetic field 2 × 10⁻⁴ Weber per meter square. Find the peak value if the period of rotation of coil is 0.1 second. बघा पुन्हा आपण गिवन डाटा लिहूया पहिले. गिवन काय काय दिले बघा, अ सर्क्युलर कॉईल ऑफ 100 टन्स म्हणजे N तुम्हाला दिलेला आहे N = 100 टन्स. त्यानंतर रेडियस तुम्हाला दिलेली R = 10 सेंटीमीटर दॅट इज 10 × 10⁻² मीटर. देन इट कट द लाईन ऑफ इंडक्शन ऑफ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड म्हणजे तुम्हाला B गिवन आहे 2 × 10⁻⁴. फाईन द पीक व्हॅल्यू. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय पुन्हा व्हॅल्यू करायची आहे E0 काय करायचं आहे कॅल्क्युलेट करायचं आहे. इफ द पिरियड ऑफ रोटेशन दॅट इज फ्रिक्वेन्सी तुम्हाला दिलेली F = 0.1 सेकंड. ठीक आहे, रिव्हॉल्यूशन
0.1 सेकंद दिला आहे. ठीक आहे, सॉरी तुम्हाला फक्त टाईम दिलेला आहे, फ्रिक्वेन्सी नाही दिलेली. आता हा टाईम दिला आहे. ठीक आहे, बघा मग आता टाईम दिला. आपल्याकडे फॉर्म्युला काय, बी इंटू ओमेगा म्हणजे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीसाठी आपल्याकडे फॉर्म्युला काय असतो, फ्रिक्वेन्सी इक्वल टू 1/t, दॅट इज 1/0.1. 1/0.1 जे आहे तुमचं किती येणार आहे, 10 हर्ट्ज. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी आपल्याला मिळाली 10 हर्ट्ज. त्यानंतर बघा फॉर्म्युला काय आपल्याकडे मग, E0 इज इक्वल्स टू n इंटू ए इंटू बी इंटू ओमेगा. आता n इंटू एरिया तुम्हाला दिला आहे का, नाही डायरेक्टली एरिया दिलेला नाही, पण आपल्याला रेडियस दिली म्हणजे एरिया काय असेल तुमचं इथं सर्कलसाठी πr² इंटू बी इंटू ओमेगा म्हणजेच काय लिहितो आपण 2π इंटू n. ठीक आहे, 2π इंटू n म्हणण्यापेक्षा मी आता 2π इंटू फ्रिक्वेन्सी म्हणतो. बघा आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया आपण. n तुम्हाला दिलेला आहे 100, सॉरी n इज 100, 3.14 इंटू रेडियस किती दिली आहे तुम्हाला बघा 10 इंटू 10⁻² स्क्वेअर इंटू मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला गिवन आहे 2 इंटू 10⁻4 इंटू 2 इंटू 3.14 इंटू फ्रिक्वेन्सी किती दिलेली आहे 10 हर्ट्ज. ठीक आहे, हे सगळं कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला आन्सर मिळणार आहे बघा 394.8 इंटू 10⁻4 व्होल्ट. ठीक आहे, दिस इज द व्हॅल्यू फॉर मॅक्झिमम व्हॅल्यू फॉर द इंड्यूस EMF. ओके, तर अशा प्रकारे हा जो काय टॉपिक आहे AC जनरेटर हा काय केला आपण आज संपवलेला आहे. ठीक आहे, तुम्हाला या क्वेश्चन्समध्ये किंवा काही थिअरीमध्ये काही डाऊट्स असतील तर मला तुम्ही कमेंटमध्ये किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करू शकतात. जर तुम्हाला लेक्चर आवडले असेल तर लाईकला, जे चॅनल ते चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा की ज्याने की मॅक्झिमम विद्यार्थ्यांना काही याचा फायदा होईल. थँक्यू.